स्पर्धेला आहे. नंतर सोहेलबाई रईस उद्योजक आहेत बल्ल्यानीचे, त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बॅट्समन आणि फिल्डर अशा आम्हाला ट्रॉफीज देखील लाभलेल्या आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी देखील आकर्षक ट्रॉफी आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. त्यानंतर बॅट देखील आम्हाला या स्पर्धेला लाभल्या, अर्थातच आविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी यांच्या माध्यमातून एक आकर्षक बॅट तुम्हाला पाहायला मिळेल, ती देखील आम्हाला लाभलेली आहे. त्यानंतर नजीफ भाई रईस शाखा प्रमुख आहेत, क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 11 शिवसेना शाखा प्रमुख नजीफ भाई रईस यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह व पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. त्यानंतर कपिल शेठ पाटील उद्योजक आहेत बल्ल्यानीच्या, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सामनावीराची ट्रॉफीज आम्हाला लाभलेली आहे. हे सर्व दानशूर दात्यांचं, दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद बोलू इच्छितो. थँक्यू सो मच सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना ज्यांनी या स्पर्धेला मात्र मोलाचं सहकार्य केलं आहे. वळूया सुरू असलेल्या सामन्याकडे. एस स्पोर्ट्स राया संघ प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर सुलतान कुंबले साहेबांच्याकडून कॅश प्राइज झालाय. आयवा कॅच साठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. जर षटकाराच्या बाहेर झेल टिकला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सामन्याला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला चेंडू भिरकावून दिलाय आणि तिथे मात्र डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. ऑफस्टिकच्या बाहेर आले. ऑन साइडला हा फटका सजवलेला तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली धाव धावफलकावरती, धावफलकाचा श्री गणेश होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज मात्र आता रवी सज्ज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आयाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला हाताळला, त्यानंतर इथे मात्र एक धाव अंकित आणि दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. बोलतो यार बॉलिंग ट्रॅक वरती षटकातील पुढील चेंडू घेऊन आयाज आहे. षटक क्रमांक 1. पॉवर प्लेचं बंधन तुम्हाला पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत. यावेळेला लॉफ केलाय. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. एलिव्हेशन देखील तितकंच चांगलं. चेंडू जाईल कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्सर. षटकाराने सुरुवात केल्याने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय 6 धावांनी रवीने आणि गोलंदाजावरती मात्र आता प्रहार गेलाय. सुरुवात झाली आहे षटकाराने 7 धावा धावफलकावरती. ते म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना एसआर स्पोर्ट्स राया टीमच्या. हा फटका देखील चांगला. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत एकच धाव मात्र इथून मिळेल. एसआर स्पोर्ट्स विपक्ष एस स्पोर्ट्स राया दोन्ही टीम मध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना एस स्पोर्ट्स राया टीम, त्यांच्या विरोधामध्ये मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज एसआर स्पोर्ट्स. बोल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती षटकातील पुढील चेंडू घेऊन आयाज आहे. ही लाईन पाहावी लागेल. दोन्ही पंचांचे हात मात्र इथून होत आहेत जमिनीला समांतर. धाव मात्र मिळेल अवांतर आणि स्कोकार्ड मात्र इथून पुढे सर गेले. एका धावेने धावफलकात धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोकार्ड. बोलत यार षटकातील पुढील चेंडू. यावेळेला फ्रंट फुटला येऊन स्लाइस केलाय. चेंडूवरती जणू काही तुटून पडलेत आणि चेंडूला भिरकावून दिलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम नेत्र दीपक चौकार. फटका बघा, अगदी मनगडातली ताकद दाखवली. गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याच्या विरोधामध्ये केलाय, कारण अगदी स्लाइस केलं चेंडूला. फ्रंट फुटला आले, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक राहिला म्हणजे फलंदाजासाठी. 4 धावांनी धावसंख्येवर स्कोर मूव्स ऑन 13. यावेळेला लॉफ केलाय. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. एलिव्हेशन देखील भरपूर चांगलं आहे आणि पंच आमच्याकडे वळतात. आम्हाला सांगताय चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, चौकार.
मत आता कुठेतरी महागडा ठरतोय की काय हा प्रश्न उभा राहतोय, कारण अयाजने पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला होता आणि त्यावरून आम्ही अनुमान लावला की हे षटक चांगलं जाईल, पण एकंदरीत हे षटक मात्र आता येऊन पोहोचतंय 17 या आकड्यावरती. 2 चौकार 1 षटकाराचा यात देखील समावेश आहे. दुर्गेशच्या बॅट मधून आपण पाहतोय 2 चौकार देखील आल्यात आणि रवी यांच्या बॅट मधून 1 षटकार आलाय आणि या षटकाचं चित्र मात्र बदललंय. आणि आता धावफलकावरती 17 धावा. फ्लाइंग स्टार्ट मिळाला एस एस स्पोर्ट्स राया टीमला. फ्रंट फुटला येऊन अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचं हवं तसं कनेक्शन नाही. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फ्लाइंग स्टार्ट मात्र इथून मिळालाय, तो म्हणजे एस एस स्पोर्ट्स राया टीमला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा बिनबाद जिंदाबाद अशी धावफलक तुम्हाला पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चेंडू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित, मिड विकेट उपस्थित आहे, लॉंग ऑन उपस्थित आहे आणि त्यानंतर लॉंग ऑफ लाईक खेळाडू उपस्थित आहे. बोलत यार बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू, षटकातील पहिला चेंडू झालंय पाहायचंय आणि चेंडू मात्र जाईल लॉंग ऑनला उपस्थित क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय येऊन सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. वरती चेंडूचा षटकार आणि आघात केलाय. या षटकाचा गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू देखील चांगला आहे. एक्सपेक्ट बाउन्स जितका केला होता तितका बाउन्स मात्र चेंडूला मिळाला नाहीये. कॉन्क्रीट विकेट असल्यावर मात्र हे तुम्हाला चित्र पाहायलाच मिळेल. कधी चेंडूला अनपेक्षित उसळी मिळेल तर कधी मात्र चेंडूला उसळीच मिळणार नाही. हे चित्र कॉन्क्रीट विकेटचं तुम्हाला पाहायला मिळतं. यावेळेला लो फुल टॉस ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित येतील, उचलतील, फेकी करतील. या दरम्यान मिळेल ती एक सिंगल. एका सिंगलने मात्र सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं, कारण एखादा मोठा फटका आल्याच्या नंतर संयमाने खेळणं देखील तितकंच गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ इथे मात्र तुम्हाला अनेक चढ उतार पाहायला मिळतील. हे क्रिकेटचं मैदान आहे, अर्थातच हे संघर्षाचं मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे परिवर्तन. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंटला खेळाडू, स्वीपर कव्हर्सला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. बोलत यार षटकातील पुढील चेंडू लॉफ करायचा होता, ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्ड मध्ये. एकंदरीत मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते मनीष धुमाळ आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी देखील फुटवर्कचा वापर केलाय. आणि दरम्यान सिंगलने स्ट्राईक रोटेट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि धावफलकावरती धावा एकंदरीत 25 आहेत. 25. बोलत यार षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्क्वेअरिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक इथे उपस्थित तुम्हाला पाहायला मिळतील. येथील उचलतील, फेकी करतील आणि या दरम्यान मिळेल ती एक सिंगल. 16 ऑन स्कोर कार्ड. 26 येस 26 आहेत. सहा षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो आणि धडपड चालू आहे सुपर 6 मध्ये जाण्यासाठी, कारण काल पावसामुळे हा सामना बाकी राहिला होता, शिल्लक राहिला होता. तो सामना मात्र आज सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळेल. बोलत यार
लॉफ केला या वेळेला एलिव्हेशन देखील तितकंच चांगलं तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल मिड विकेट सीमा पार. हा बीपीएल चा ब्रँडेड षटकार. कारण ज्याप्रमाणे फटका बॅट वरती आलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची देखील इथून समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा 32 आहेत. षटकाराने सुरुवात या षटकाची केली होती आणि शेवट देखील षटकारानेच केलाय. सुरुवात देखील गोड आणि अंत देखील गोड या षटकाचा तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 विनोद आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. निनाद आहेत. निनाद षटक क्रमांक 3 षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज आहेत. ओव्हर द स्टिक स्लाइस केला या वेळेला. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याच्या विरोधात केलाय. आउटफील्ड फास्ट हे चेंडू थांबणार नाहीये. जाईल बॅकवर्ड पॉइंट ला नक्कीच भेदून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. बीपीएल चौकार. या षटकाचं देखील कौतुक करावं लागेल कारण चौकाराने देखील स्वागत केलंय. फ्लाइंग स्टार्टची ज्याप्रमाणे गरज होती नक्कीच फलंदाजी करत असताना एसएस स्पोर्ट्स राया टीमला, तर फ्लाइंग स्टार्ट मात्र इथून मिळालाय. रवीचा वैयक्तिक विचार केला 6 चेंडू 19 धावा त्याने देखील कुठल्या 7 चेंडूंमध्ये 16 धावा दुर्गेशने देखील कुठल्यात. एकंदरीत दोन्ही फलंदाज मात्र चांगली फलंदाजी, चांगला फ्लाइंग स्टार्ट देताना तुम्हाला पाहायला मिळतील. ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन स्लाइस करायचा होता कारण अगदी आपण पाहतोय 5व्या ते 6व्या नक्कीच स्टंप वरती हा चेंडू हाताळला होता. पिचिंग देखील भरपूर चांगली तुम्हाला पाहायला मिळते. येस ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या जीटीसीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. सूरज दत्ता नक्कीच आपल्याला ऑपरेटिंग टीम मध्ये पाहायला मिळतील. या वेळेला लॉफ केला. एलिव्हेशन किती प्राप्त झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. टिपला झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ लागतोय. पहिला मोठा धक्का फलंदाजी करत असताना एसएस स्पोर्ट्स राया टीमला. रवीची खेळी समाप्त. रवी बॅक टू द डगआउट. विकेट कॅरी केलाय आणि या दरम्यान वेलकम सुस्वागतम जगन्नाथ पाटील साहेबांचे ते शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेले आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील साहेब व्यासपीठावरती यायचं. सकाळचं सत्र आहे. मान्यवरांची उपस्थिती देखील इथून लावत आहे स्पर्धेला. स्पर्धेवरचं प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि जगन्नाथ यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. बोलत यार. हा फटका लॉफ करायचा होता. बॅटची खालची गडा लागली. चेंडू ऑन साइडला डायव्हर्ट झालाय. चेंडू मात्र डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित. उचलतील फेके करतील. मिळेल ती एक सिंगल. गोलंदाज सज्ज आहे षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय. निनाद बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे.
यावेळेला फुल टॉस होता, लॉफ केलाय, सुवर्ण संधी फलंदाजाकडे होती आणि त्या संधीचं सोनं मात्र इथून करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सज्ज होता तो म्हणजेच अप्पू आणि अप्पूच्या बॅट मधून आला हा पहिला चेंडू वरती धमाका ब्लास्ट बिगिट षटकार. अप्रतिम अगदी पहिला चेंडू फेस करत होता. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग फॉर अप्पू आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिले. काय देखना फटका. नक्कीच जीटीसीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहिला. काय सुरेख फटका सजवलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. सज्ज स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अप्पू सामना करणार बॉलिंग ट्रॅक वरती निनादचा षटकातील पुढे चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. फ्रंट फुटला येऊन हा फटका देखील चांगला आहे. धावा देखील इथे चांगल्या मिळतील. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरून फटक्याला फेकून दिले. लॉंग ऑन सीमा पार. इट्स ह्यूज अँड मॅसिव्ह षटकार. एकंदरीत ज्या प्रकारे फलंदाजी अप्पूने केली, दोन चेंडू फेस करत असताना अगदी दोन षटकार ठोकले त्यांनी. धावफलकावरती धावांचा वेग मात्र इथून वाढलाय. 49 ऑन स्कोर कार्ड, 49 धावा धावफलकावरती. एका विकेटचं पतन मात्र नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती निनादने केलं होतं, पण त्यानंतर त्याच्या विरोधात ज्या प्रकारे प्रहार केला अप्पूने, जणू काही पवेलियन मधून सेट होऊन आलाय की काय हा बॅट्समन. काय ताकद तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम ताकदीने भरलेले दोन्ही फटके. अगदी पहिला षटकार जो अप्पूने ठोकला तो तर आपण समजू शकतो, फुलटॉस होता. त्यानंतर लोअर फुलटॉस बॉलला ज्या प्रकारे फ्रंट फुटला येऊन त्याच्यावरती तो फटका एक्झिक्यूट केला. प्रोडक्टिव्ह स्ट्रोक लागले. दोन्ही देखील धावांचं प्रोडक्शन करणारे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केले अयाजने. त्यानंतर चिंटूने खर्च केल्या 15 धावा. महागडा चिंटू देखील राहिला आणि त्यानंतर आपण पाहतोय एक विकेट कॅरी करत असताना निनादने देखील 17 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 3 गोलंदाज वापरलेले तुम्हाला पाहायला मिळते. तिन्ही महागडे. सेकंड स्पेल मध्ये आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आहे. चिंटू षटकातील पुढील चेंडू घेऊन. डेड बॉल रनवे मध्ये अडथळा आलाय. बॉलिंग ट्रॅक मध्ये अडथळा आलाय. पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल चिंटूला. चिंटू पहिलं नक्कीच षटक, दुसरं षटक चिंटूने हाताळलं होतं. अगदी पाहिलं तर आपण 15 धावा खर्च केल्या होत्या. महागडा ठरला होता. आता कमबॅक करणं गरजेचं आहे. यावेळेला देखील फटका चांगला आहे. धावा इथे मात्र चांगल्या मिळाल्या असत्या पण मंजूर नव्हतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. मनीष आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांनी देखील दाखवलंय. अनिल देखील तिथे उपस्थित होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र तिथे तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीत या धावा मात्र आपण पाहतोय 2 धावा घेतल्यात आणि धावफलक मात्र आता हाफ सेंचुरी, अर्धशतक मात्र सांघिक पूर्ण केलंय. 51 धावा धावफलकावरती. या वेळेला स्टेप आउट करून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. हवं तसं कनेक्शन झालं नाहीये बॅट अँड बॉलचं. दरम्यान आपण बघतोय निर्धाव चेंडूचं पतन होतंय. डॉट बॉलचं पतन होतंय. बोलत यार या वेळेला ऑन साइड येऊन हुक करायचा होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही, पण लाईन पाहिली तर अगदी डाव्या स्टीच्या बाहेरून चेंडू आणि इथं आपण पाहतोय व्हाईट बॉलचं पतन. अवांतर धाव. बोलत यार या वेळेला सुरेख फटका ओव्हर द बॉल हेड फटका सजवलेला पाहायला मिळतोय. चेंडू जाऊन आदळतोय अगदी ब्लॅक स्क्रीन वरती आणि हा देखील चेंडू जाईल सीमा पार. ब्रँडेड षटकार. गोलंदाज सज्ज आहे. चेंडू षटकातील पुढील चेंडू आतापर्यंत महागडा ठरला. 1.1
3 षटक हाताळत असताना 24 धावा आतापर्यंत खर्च केल्या होत्या. हा फटका मात्र ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र तिथे उपस्थित होते. सतीश गायकर आणि त्यांनी लगेचच उचलली, फेकी केली चेंडूची आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना इथून कालावधी मिळाला की ते एकच धाव मात्र इथून कंप्लीट करतील. एका धावेनिशी धावफलक मात्र पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळते आणि स्कोर कार्ड वरती धावा अंकित झाल्यात 59. 59 धावा. एका विकेटचं पतन देखील इथे केलेलं आहे, ते म्हणजे निनादने. त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त प्रहार केलाय, कारण अप्पू पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती तिच्या बॅटमधून 2 सलग षटकार आले. तिसरा सलग षटकार येईल का? आज या स्पर्धेतला अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला 3 षटकार लगवणारा फलंदाज ठरेल का? फ्रंट फुटला येऊन हा फटका देखील खेळायचा होता. इथे देखील ताकदीचा वापर करायचा होता. अप्पू आपण पाहतोय अगदी सडपातळ शरीर यष्टी त्याची आहे, पण काय ताकद आहे त्यामध्ये. अगदी मैदानाच्या दुप्पट लांब फटके तो खेळतोय. पण या दरम्यान मात्र डॉट बॉलचं पतन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूचं पतन. 1.5 षटक हाताळले चिंटूने. 25 धावा खर्च करत आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. या वेळेला देखील फटका चांगला आहे. धावा देखील इथे चांगल्या मिळतील. चेंडू थांबणार नाहीये, जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. अप्रतिम आणि नेत्र दीपक षटकार. षटकांची समाप्ती. स्कोर वरती धावा 65. 65 धावा आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू खेळलाय, तो म्हणजे वैयक्तिक दुर्गेश 26 धावा. त्याच्या देखील धावफलकावरती वैयक्तिक अप्पूचा विचार केला. 4 चेंडू तो देखील खेळला. 18 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्या. 3 षटकारांचा त्याच्यामध्ये समावेश. अप्रतिम फलंदाजी. मैदानाच्या अगदी चारही बाजूंनी फटके सजवताना पाहायला मिळतात तुम्हाला दोन्ही फलंदाज. सुपर 6 मध्ये जाण्याची लढत तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही टीम मात्र जीवाचे आकांताचे प्रयत्न करून आता मात्र सुपर 6 मध्ये आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करतील. इथून जी टीम जिंकेल ती मात्र खेळेल अर्थातच युनिक 11 बल्ल्यानी टीम सोबत. VM ग्रुप 10 गाव मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर रुद्रा 11 मांडा टीम तुम्हाला पाहायला मिळते सुपर 6 मध्ये. युग 11 बल्ल्यानी टीम तुम्हाला पाहायला मिळेल सुपर 6 मध्ये. त्यानंतर क्रीडा 700 मांडा ही टीम देखील तुम्हाला पाहायला मिळेल सुपर 6 मध्ये. त्यानंतर युनिक 11 बल्ल्यानी टीम तुम्हाला पाहायला मिळते आणि या टीमची विनिंग, या सामन्याची विनिंग टीम देखील तुम्हाला पाहायला मिळेल सुपर 6. लॉफ केलाय, बॅक टू दी बॉल खेळलेला आहे. अप्रतिम ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. अपिश ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल एका टप्प्याने ओव्हर द लाईन. बाउंड्री, चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकारानिशी मात्र धावफलक मात्र पुढे सरकेल आणि या चौकारानिशी धावफलकावरती धावा मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील 69 हा स्कोर कार्ड. अप्रतिम फलंदाजी. एकंदरीत ज्या प्रकारची फलंदाजीची गरज होती, फ्लाइंग स्टार्टची गरज होती, तो फ्लाइंग स्टार्ट मिळाला. त्यानंतर मधली कडी देखील भरपूर चांगली हाताळली. आघाडीला गेले होते दुर्वेश, ते देखील अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत करतायत. बोलतो यार. या वेळेला बॅटला आहे स्पर्श आणि पसरतोय एसआर स्पोर्ट्स टीम मध्ये हर्ष. लागतोय दुसरा धक्का फलंदाजी करत असताना SS स्पोर्ट्स राया टीमला. लगस्त असताना दुसरा धक्का लागलाय. 5.2 षटक मात्र तुम्हाला संपन्न झालेले पाहायला मिळतील. दुसरा धक्का लागलाय अर्थातच दुर्गेशच्या स्वरूपामध्ये. अप्रतिम सुरुवात त्याने देखील आपण पाहतोय. 3 चौकार 2 षटकारांचा समावेश त्याच्या इनिंग मध्ये. 30 धावांची महत्वाची खेळी
त्यांनी देखील साकारली आहे. फ्रंट फुटला येऊन ओव्हर द बॉल हेड. इथे मात्र फटका फसतोय की काय, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षकाला गवस निघालणारा फटका. विकेटचं पतन सलग दुसरा विकेट आपल्या खात्यामध्ये कॅरी करत असताना मनीष बॉलिंग ट्रॅक वरती. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं लगेच. हा फटका यावेळेला इथे मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतो, जाईल अगदी लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ आणि मिळतोय हा चौकार, ते म्हणजे फलंदाजी करत असताना एस एस स्पोर्ट्स राया टीमला. चुकीला कव्हर केलंय, गॅदर केलंय चेंडूला आणि फेकी केली आहे. आणि या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना इथून कालावधी मिळालाय की ते 2 धावा कंप्लीट करतील. येस, ऑपरेटिंग टीम सज्ज होईल चौकार आहे का हे बघण्यासाठी. सूरज दादा मात्र इथून चेक करतायत, ऑपरेटिंग टीम सज्ज आहे. येस, थर्ड अंपायर तिसरे पंच. नाहीये, येस नाहीये, कारण ऑनफिल्ड अंपायरने जर रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू, आणि त्यानंतर दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल बीमर आणि रनआउट साठी. 2 धावा आहेत तिथून. येस, 2 धावा कंप्लीट. स्कोर कार्ड पुढे सरकेल 2 धावांनिशी. धावफलकावरती धावा 75, 75 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सज्ज आहे अप्पू, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत चांगली फटकेबाजी झाली. एकंदरीत 24 धावा, हा देखील लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आत, धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. ते म्हणजे स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अप्पूने येतो त्याच्या बॅट मधून हा 4था विकेट षटकार.
दोन्ही बॅट्समॅन मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाज सज्ज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला हा फटका सजवायचा होता आणि बॅट अँड बॉलचं हवं तसं कनेक्शन नाहीये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता होताना सुरुवात या षटकाची गोड झाली आहे, म्हणजे डॉट बॉलने. आता मात्र शेवट आणि मधला प्रवास कसा होईल हे सांगता येत नाहीये, कारण दोन्ही फलंदाज घणघाती आहे, दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. कारण अप्पू देखील तितकीच चांगली फलंदाजी करतो. एकंदरीत 7च चेंडू खेळला आणि तब्बल बघतोय आपण 30 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्यात. काय फलंदाजी करतो, अप्रतिम बॅटिंग तुम्हाला अप्पूची पाहायला मिळते. अगदी सडपात शरीर यष्टी तुम्ही पाहता, त्याची पण ताकद भरपूर कुठून कुठून ठासून भरली आहे. ताकदीचा वापर मात्र त्याने केलाय. हवेच्या लाटांवरती, वारेच्या लाटांवरती फटके एक्झिक्यूट केल्यात. ही लाईन पाहावी लागेल. कीपर बीट, बॅकअपला असलेले खेळाडू बीट. क्रिकेटचा खेळ आहे, चुकीला माफी नाही. वाईट +4 अशा स्वरूपात 5 धावांचं गिफ्ट बक्षीस मात्र ते मिळत आहे, ते म्हणजे फलंदाजी करत असताना SS स्पोर्ट्स राय या टीमला. धावांतर धावेच्या स्वरूपाने दिलंय की काय, कारण अगदी धावफलकावरती धावांचा डोंगर सर होत असताना अशा चुका महागड्या ठरतील. या चुकांपासून वाचायचा इथे मिस टायमिंग फटका चेंडू मध्ये, आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय हृदयाचे टोके वाढवणारा फटका होता, कारण इथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित होते चिंटूने देखील प्रयत्न केला होता अगदी जायचा, पण त्यानंतर पाहिलं की चेंडू आपल्यापासून भरपूर दूर आहे, कारण हवेच्या विरोधामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे एलिव्हेशन जितकं पाहिजे होतं तितकं झालं नाही. आणि या दरम्यान मात्र पाहतोय एकच सिंगल स्ट्राइक रोटेड, आणि आता स्ट्रायकर एंड वरती ज्याचं येणं गरजेचं होतं ते म्हणजे SS स्पोर्ट्स राया टीमसाठी तो अप्पू स्ट्रायकर एंड वरती. 7 चेंडू 30 धावा वैयक्तिक खेळी. गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू अजिंक्य. यावेळेला लॉफ केलाय, हवेच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता, जेल होईल का हा प्रश्न होता, आणि जेल मात्र इथून ड्रॉप केलाय. जेल ड्रॉप मात्र आयाजने केलाय. सुवर्ण संधी होती, कारण जेल देखील कोणाचा ड्रॉप केलाय. अप्पूचा ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावांचा पाऊस पडत होता. वैयक्तिक पाहिलं तर 32 धावांची खेळी त्याने देखील साकारली आहे. सांघिक 89. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका, चुकीला माफी नाही. अगदी आपण पाहिलं रोहित शर्माचा झेल सुटला होता तिसारा परेराने, अगदी 4 या आकड्यावरती झेल सोडला होता. आणि त्यानंतर पूर्ण क्रिकेटच्या विश्वामध्ये, पूर्ण क्रिकेटच्या जगतामध्ये सर्वांना लक्षात राहील 33 चौकारांचा समावेश त्यामध्ये होता. आणि त्यानंतर 264 धावांची खेळी रोहित शर्माने साकारली होती. सुटला झेल आणि त्यानंतर चाललेला या फटक्याचे चटके लागले असतील ते म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना SR स्पोर्ट टीमला. आणि या षटकाराने मात्र अप्पूने सांगितलंय, मला दिलेलं जीवनदान तुम्हाला किती भारी पडतंय. अशा प्रकारची चुकी मात्र तुम्हाला करून चालणार नाहीये, कारण फलंदाजाला देखील तुम्ही कोणत्या जीवनदान देताय, ज्याने आतापर्यंत इतकी चांगली फलंदाजी केली आहे. एकंदरीत आपण पाहतोय की 9 चेंडू त्याने फेस केल्यात आणि तब्बल 38 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्यात. काय फलंदाजी, आक्रमक फलंदाज एक काय असतो त्याने दाखवलाय. शॉर्ट मॅन शॉट फाईन लेग सज्ज आहे. बॅकअट पॉइंट सज्ज आहे इनफिल्डच्या मध्ये. पुन्हा एकदा बॅक टू दी बॉल खेळलेला आहे. हा फटका देखील चांगला आहे. गॅप शॉट एक्झिक्युशन, सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. चेंडू जाईल अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या मधून. येतो हा आणखीन एक दर्जेदार फटका, चौकार. आणि या चौकाराच्या माध्यमातून धावफलकाने उसळी घेतली आहे आणि धावफलक मात्र आता येऊन पोहोचलेला आहे 99 नॉन स्कोर कार्ड. 99 धावा धावफलकावरती. 100च्या समीत हा संघ येऊन पोहोचलेला आहे. सेंचुरी सांघिक होईल का? हा फटका मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता. क्षेत्ररक्षक वळतो चेंडू खाली. नोमॅन्स लँड मध्ये अखेर टप्पा पडलाय आणि या दरम्यान मात्र दिलासा मिळालाय. या दरम्यान 30 धावेचा प्रयत्न आहे. तिसरी धाव होईल का कंप्लीट? आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस होतीये. विकेटचं पतन होत आहे अगदी व्हेरी लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा चेंडू या षटकातला तुम्ही पाहिला, या 17तला तुम्ही पाहिला. धावफलकावरती या दरम्यान धावा लागल्या तब्बल
101 धावा, 101 ऑन स्कोर कार्ड. 101 धावा धावफलकावरती. 4 विकेटचं पतन देखील झालंय आणि 101 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अर्थातच अगदी 36 चेंडू मध्ये लावल्यात 101 धावा. 102 धावांचं लक्ष इथून मात्र उभं केलंय. म्हणजे खेळाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजेच SS स्पोर्ट्स राया टीमने SR स्पोर्ट्स बल्ल्यानी या टीम समोर काय घडतंय काय बिघडतंय मी तुर्तास थांबतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. बल्ल्यानी प्रीमियर लीग 22 हे दैदिप्यमान पर्व. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया मायक्रोफोन वरती भिवंडीचा बुलंद आवाज सर सुनील पवार यांना. थँक्यू. नेतेवली आणि एका युवा समालोचक प्रथमेश ठाकूर आपलं स्वागत आहे. आणि या पातळपणाच्या दिवसामध्ये आवाज ऐकले एक युवा समालोचकाचं तमाम क्रिकेट रसिकांचं आणि संपूर्ण संघाचं आणि येणाऱ्या पाहुण्यांचं BPL 2022चा हा शेवटचा दिवस आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर पातळपण अजून एक आज नवीन पंच ऋषिकेश देसाई डोंबिवली खूप मोठे पंच आहेत. तर यानंतर तो सामना होणार आहे. मी विनंती करेन VM ग्रुप दहागाव विपक्ष पातळपण रुद्रा 11 मांडा. तर रुद्रा 11 मांडा संघाचं संगणक आलेलं आहे. विनंती असेल VM ग्रुप इथे मात्र दहागाव संघाचा संगणक किंवा कुठलाही प्रतिनिधी जर आला असेल तर लगेच आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर आजच्या दिवसातला पहिला सामना आहे. 6 षटकामध्ये तब्बल 102 म्हणजे टार्गेट जो उभं केलंय 102 101 धावा धावफलकावर आणि 102 धावाचं खूप भलं मोठं विशाल आव्हान उभं केलंय. हा जर आव्हान आपल्याला पार करायचं असेल तर आपण पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये न भूतो न भविष्यती अशी तुम्हाला एक A1 क्वालिटीची दर्जेदार फलंदाजी करावी लागेल तरच आपण सामन्याकडे जाणार आहोत. पण कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे अप्पू यांनी अतिशय चांगली दमदार फलंदाजी तिच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि संघासाठी जर पाहिलं आपण अप्पू यांनी नाबाद राहत तब्बल 42 धावाचं शेवटी मात्र रनआउट झालेलं आहे. 42 धावाचं योगदान दिलं. त्यामध्ये त्याचे जवळपास 5 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश होता. सुरुवात खूप छान झाली होती दुर्गेश आणि रवी आणि सातत्याने काल सुद्धा पहिला आपण दुर्गेश नावाचा वादळ खेळपट्टीवर होता आणि चौफेर फटकेबाजी तिच्या बॅट मधून पाहिली आपण. आदरणीय सुलतान कुंबळे साहेब यांच्या माध्यमातून सिमरीच्या बाहेर जो कुठल्याही क्रिकेट रसिकांनी जर झेल टिपले तर त्यासाठी 100 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. संघाची सर्वात पाहतो आपण यशस राया संघाचा संघ मालक आहे आणि त्याच्या संघाने खूप छान कामगिरी केली प्रथम फलंदाजी करताना. आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे केले पाहिजे पण विसरून चालता येणार नाही कारण की प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा खूप मोठे नाव आहेत. पाहतो आपण अनिल मॅन फॉर वरपचा हा एक लिटिल मास्टर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. सन्माननीय मुन्ना रईस साहेब यांचा संघ आहे. तर हरेश आणि अनिल ही जोडी खेळपट्टीवर आहे. खूप आक्रमक जोडी आहे आणि इतका जेव्हा पत्तरशे अदेना जानती आहे. तर पाहतोय आपण सामन्याला इथं मात्र डावाची सुरुवात करताना स्ट्राईकला फलंदाज असेल तो हरेश, गोलंदाज अप्पू ज्यांनी या संघासाठी निश्चित 42 धावाची एक अतिशय चांगली खेळी साकारली होती आणि गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे चमत्कार केले पाहिजे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण 102 धावाचं टार्गेट आहे 36 चेंडू मध्ये आणि या टार्गेट जर पार करायचं असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू पाहतोय आपण स्वीड लाईन हाताळल्या गेली. पंचाच्या दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या बनवण्याचा जो शिलशिला आहे तो वाईटच्या स्वरूपात सुरू होतोय. इथं मात्र पाहतोय आपण SR ग्रुप बनेली संघाच्या माध्यमातून अजून पहिल्या चेंडूची प्रतीक्षा असेल. इथं मात्र गोलंदाज अप्पूच्या माध्यमातून समोर डावपुरा शैलीदार फलंदाज तो म्हणजे हरेश किमॅन फॉर ऑफ या संघाचा सफल झालाय. इथं मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगात हा चेंडू हाताळला गेला. बीट होते बाकीचं काम पूर्ण करते यष्टी रक्षक. छान चेंडूची हाताळणी केली गेली अप्पूच्या माध्यमातून. तुम्ही जेव्हा सातत्याने चांगली फलंदाजी चांगल्या सरळ बॅटिंग करता तर उलटे आडवे फटके मारण्याची आवश्यकता आहे का
फलटॉस ट्रेंड केल्या चेंडूला पाहतो आपण स्कॅवली क्षेत्राकडे दुरून क्षेत्ररक्षक अतिशय वेगावर येतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल फलंदाज हरेश. आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतो आणि संघात धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकताना ती बिनबाद 2. अजून 100 धावाची आवश्यकता आहे बरोबरीतून मात्र सामना जिंकण्यासाठी. त्यासाठी जर चेंडूचा विचार केला आपण तर 35 चेंडूचा खेळ बाकी आहे, 34 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या धावा बनवण्यासाठी तुम्हाला हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं की चौफेर फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज अप्पू याच पत्र फटका चांगला आहे पण फटका फसेल काय? ओ माय गॉड, चांगला प्रयत्न केला होता. हा झेल जर टिपला असता तर क्वचित पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केली असती. पण रनिंग झेल होता थोडासा कठीण असतोय कारण जेव्हा तुम्ही रनिंग करताय समोरासमोर झेल घेणं कठीण असते. हे झेल टिपण्यासाठी तुमच्या सवडची जी स्पीड आहे आपल्या अंगातली ती खूप जास्त प्रमाणात द्यावं लागते. कुठेतरी चेंडूपर्यंत पोहोचला नाही, दुरून झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि परिणाम पाहिला की झेल हातातून निसटलाय. जीवनदान मिळालं इथे मात्र फलंदाज अनिल याला. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 3. खूप मोठं टार्गेट आहे, तो टार्गेट स्वीकारायचा. पॉवर प्ले मध्ये पॉवर फलंदाजी. इथं मात्र पुल करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण झेल घेण्याचा प्रयत्न का केला गेला नाही विकेट किपरच्या माध्यमातून हा प्रश्न निर्माण झाला असेल. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट तुम्हाला साध्य होणार नाही. आयुष्यामध्ये तुम्ही कुठं जा बगर संघर्ष तुम्ही कुठलीच गोष्ट प्राप्त करू शकत नाहीये आणि जो संघर्ष करत नाहीये तो मात्र जागेवरच राहतोय. या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. गोलंदाज सज्ज होतोय अप्पू. या स्वतः पुलचा फटका हवेत आहे पण शतशक दूर आहे. जेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. चांगला तिकट मारा पाहतोय आपण. अजून असा चेंडू टाकला गेला नाही त्यावर षटकार किंवा चौकार येईल. ज्या प्रकारे गोलंदाजी येते त्याच प्रकारे गोलंदाजीचा मारा करताना पाहतोय आपण अप्पू. आज खूप चांगली फलंदाजी त्यांचा मात्र अतिशय चांगला षटक हाताळतोय. पॉवर प्लेचे षटक कसं हाताळावं विकेट जरी प्राप्त केला नसेल पण तुम्हाला जी धावा रोखायच्या धावा आता मात्र रोखल्या गेलेत अप्पूच्या माध्यमातून. खराब चेंडू आणि असं वाटते की जे तारीफ पवार करत होतो ना त्याला आवडली नाहीये असंच म्हणावं लागेल. बिमर चेंडू हाताळला गेला आणि अतिशय वेगात या 2 धावा आणि एक नो बॉल प्लस 3. अनिजित 3 इशारा येतोय पाहतोय आपण आणि त्यापूर्वी मात्र चेंडू बॅटला चाटलाय की बाईकची धाव आहे पंच. हिट याच पात्र उंच 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 आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय चौकार. होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. गणजित व्हीएम ग्रुप दहागाव संघाचा कर्णधार आपण लगेच या विनंती आपल्याला. व्हीएम ग्रुप दहागाव संघाचा कर्णधार आणि रुद्रा 11 मांडा संघाचा संगणक ही शेवटची सूचना आहे खास दहागाव संघासाठी कारण की पाहतोय आपण रुद्रा 11 मांडा संघ सकाळीच यांचं आगमन झालेलं आहे. दहागाव संघाचा संगणक जर आपण आला असेल तर आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचे. सातत्याने आम्ही विनंती करतोय कारण की शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि प्रत्येक सामने किमान 4 षटकात तरी झाले पाहिजे त्यानंतर कारण की अंतिम सामना 3 किंवा 2 मध्ये खेळून मजा नाहीये. लीगची पूर्ण मजा निघून जाईल. यासाठी व्हीएम ग्रुप दहागाव संघाचा कर्णधार आपण लगेच या. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफल करूया त्या 13 पण अजून दिल्ली कापी दूर आहे. इथे मात्र पाहतोय आपण एसआर ग्रुप बनेली संघासाठी हरेश. याच पातळ लॉफेर फटका चाललंय मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. या चेंडूवर हा दमदार षटकार. दहागाव संघाचं काही खेळाडूचं आगमन झालेलं आहे. एक तर आपण संपर्क साधून घ्या नाही तर टॉस करून घ्या. शेट
सज्ज होताना ओ यास पात्र त्रिफळाचीत बाद होते. छान वापसी करतोय गोलंदाज. त्यापासून उद्यापासून मात्र थोडस क्रिकेटचं मैदान ओसट पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. हे दुर्दैव म्हणावं लागेल, कारण की प्रत्येक सीझन रंगात असताना मात्र कोरोना आणि ओमिक्रॉनचा हा घातक विषाणू फैलतोय आणि आपण सावधगिरी बाळगायची आहे. हेच आम्ही समालोचक कक्षाच्या माध्यमातून मला विनंती करतोय की सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे. आपल्या परिवाराला आपण जर सुखी राहायचं असेल तर मास्कचा वापर करा. आपण जर योग्य काम असेल तर आपण गर्दीत जायचं ठरवा, नंतर घरातून बाहेर पडू नका. कारण की आज जगाल तर उद्या आपण परत खेळू, पण आयुष्यात जर नसेल तर मग काय कोण या जगावर राज्य करेल ते पण माहित राहणार नाही. असू द्या, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फुल टॉस उडवलंय, चाललंय 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 मिड विकेटच्या वरतून ठोकलंय, अजून एक उत्तुंग षटकार. रोशन भगत खेळतो दिमागात. मॅन किमॅन रन मशीन ऑफ बल्ल्याणी. तर आपण टॉस करून घेऊया. शानवाद पाकोडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतोय आणि सामना किती षटकाचा राहील आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर सांगतील. यावेळेस पात्र ड्राईव्ह केले, हलक्या त्यांना फटक्या पाहतोय आपण. मिड ऑफला कुठल्या प्रकारे धाव नाहीये. रोशन यांच्याकडे नजर असेल, कारण की रोशन भगत किमॅन रन मशीन ऑफ बल्ल्याणी गावाचा हा एक स्टार आहे, सितारा आहे आणि सितारा कशा प्रकारे स्टार होईल हे पण पाहायचं. आज होऊन सज्ज होतोय रोशन भगत, खूप मोठं नाव आहे. ओ आज फटका तुझा चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे, फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर कंप्लीट करेल. संघात धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण अतिशय वेगात 26 102 धावाचं टार्गेट आहे आणि हा टार्गेट जर पार करायचं असेल रोशन भगत आणि अनिल या जोडीला चमत्कारिक फलंदाजी करावी लागेल. कारण की तुमच्याजवळ जेव्हा मोठं टार्गेट असते ना, तुम्हाला थांबून खेळायची गरज नाहीये, आक्रमण करावं लागेल. ओ ये उडाया सजनी चली साजन के घर. त्या रायगड मध्ये षटकाची समाप्तीचा जर विचार केला आपण 102 धावाचं टार्गेट स्वीकारताना धावफलकावर धावा पाहतोय आपण. इथं मात्र 32 म्हणजे जी सरासरी पाहिजे ती सरासरी मात्र ऍडजस्ट केलेली आहे इथं. आणि इथून तुम्हाला मुभा आहे, कारण की फक्त एक फलंदाज बाद झालाय आणि या जोडीवर खूप काही अपेक्षा असेल SR ग्रुप बनिली संघाच्या माध्यमातून. कारण की जोडी महान आहे, एक बल्ल्याणी कर आहे तर दुसरा वरपकर आहे आणि दोन्ही स्टार आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये जर पाहिलं आपण, एक रन मशीन ऑफ बल्ल्याणी गावाचा तर दुसरा वरप गावाचा लिटिल मास्टर. मूर्ती लहान पण कीर्तिमान, छोटा तीर बडा घाव, असे कित्येक उदाहरण या खेळूबाबत आपण सातत्याने ऐकतोय. तर 5 षटकाचा सामना आहे, 5 गोलंदाज वापरता येईल तुम्हाला. 5 गोलंदाज वापरणं गरजेचं आहे आणि तो सुपर 6चा पहिला सामना असेल. नॉकआउट स्पर्धा आपण नॉकआउट फेरी पाहणार. यानंतर VM ग्रुप यांनी नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर सामना एक रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपलाय. पहिल्या 2 षटकापर्यंत सुरुवात तर अतिशय उत्तम, चांगला चेंडू. काय घडले पाहिजे प्रथम विचारला गेलं पण सहमत नाहीये. धाव होईल काय? आता मात्र निश्चित स्ट्राईक रोटेट होते. एक धाव, जिथं धाव नव्हती तिथं मात्र लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पद्धती आपण पुढे सरकताना ती
33. अजून सामना जिंकण्यासाठी खूप मोठी धावसंख्या उभी करायची आहे, कारण की पाहतोय आपण अजून सामना मी तर म्हणेन की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे पूर्णपणे झुकलेला आहे. तो पाहतोय आपण यशस राया संघाकडे, कारण की आमचे गुणलेखक सांगतात की अजून सामना जिंकण्यासाठी किती चेंडूमध्ये किती धावाची आवश्यकता आहे. पाहतोय आपण 23-69. ओ ड्राईव्ह केले, चांगला फटका आहे. दोन क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार का? आणि होय, पंचाचा इशारा येतोय, सीमा पार, दमदार हा चौकार. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जवळपास 15 ते 17 धावाची गरज आहे आणि तुम्हाला फलंदाजी खूप मजबूत करावी लागेल. आता मात्र असं वाटते की पहिल्या चेंडूपासून अनिल खेळपट्टीवर आहे. चेंडू टेनिस आहे, फुटबॉल दिसते, पूर्णपणे सेट झालाय आणि इथून मात्र अनिल हा लिटिल मास्टर वरप गावाचा कसा फटकेबाजी केले पाहिजे. हो, चॉप केले, चांगला फटका खाली क्षेत्रामध्ये, आउटफील्ड खूप दमदार आहे. चेंडू आणण्यासाठी धावेल का? इथं मात्र चांगला प्रयत्न केला, चेंडूला रोखल्या गेलं, पण तिसऱ्या धावेपासून इथं मात्र रोखू शकेल की नाही हे पाहिजे. 3 धावा इथं मात्र अनिल कंप्लीट करतोय. धावसंख्येत आता मात्र झपाट्यात पुढे सरकते धावसंख्या ती 40. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 62 धावीची आवश्यकता आहे. चेंडू खूप कमी आहे, म्हणजे इथून रोशन षटकार उडवावा लागेल याला, कारण की दोन्ही टोकाकडनं आक्रमण करणं गरजेचं आहे. अनिकेत आदरणीय सुलतान कुंबळे यांच्या माध्यमातून 100 रुपयाची रोख रक्कम खेळसाठी क्रिकेट शिकायला. चांगला फटका खाली क्षेत्रामध्ये, पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगात चेंडू येते स्वीपर कव्हर क्षेत्राकडे. चांगलं क्षेत्ररक्षण सुरू आहे. रिटर्न फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या 41. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 102 धावाचं टार्गेट स्वीकारताना एसआर ग्रुप बनलेली या संघ पाहतोय. मुन्नाबाई रईस साहेबांचा संघ आहे. काय अतिशय छान कामगिरी करतोय, पण अजून सरासरी खूप जास्त आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. कट केले, चांगला फटका, मेहनत खूप जास्त करावी लागेल फक्त चेंडू आणण्यासाठी हा चौकार. पहिल्या दिवसापासून मला असं वाटतं की 3 ते 4 वेळेस 100चा आकडा ज्या संघाने पार केले तो सहज चाललेला आहे. पार केला टार्गेट सहज इथं मात्र पार होतात, पण ह्या सामन्यातला हा टार्गेट पार होईल काय? कारण की आता मात्र चेंडू कमी आणि धावा अजून खूप जास्त बनवायचे आहेत. पाहतोय आपण 19 चेंडू आणि 57 धावा, म्हणजे 20 ची सरासरी तुम्हाला कंपल्सरी बनवावी लागेल प्रत्येक षटकामध्ये, आणि ती सरासरी पार करेल काय पाहिजे. एखादं षटक जर चांगलं टाकून झालंय तर मात्र सामना फिरला जाईल. टॅप केले, गली क्षेत्राकडे चेंडू जातोय अतिशय वेगात. एक चौथी धाव पूर्ण करताना अंतिम चेंडूवर सिंगल पूर्ण करतोय. तर 3 षटकाची समाप्ती आपण पाहतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तर मात्र 46. आता मात्र येणारे 18 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 56 असं समीकरण आहे. एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. लक्ष लावून घ्यायचंय चला, कारण की आपल्याजवळ वेळ कमी. आज हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. बी स्पोर्ट आणि काशीनाथ स्पोर्ट बल्ल्यानीच्या माध्यमातून आता मात्र सामना 18 चेंडूंनी 56 धावेची आवश्यकता आहे. धावसंख्या मध्ये आपण 46 आहेत. बरोबर आहे रे भाई. स्कोर बरोबर आहे. इथं मात्र 12वे खेळ सुद्धा आहेत आणि म्हणजे स्कोरर सुद्धा आहेत. कुठल्याच संघासोबत दुजाभाव केला जाणार नाहीये. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय की आपण 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र 56 धावेची आवश्यकता आहे. सामना खूप एका चांगल्या थरारक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय आणि खास एसआर ग्रुप बनेली संघाची सर्वात एक मजबूत बाजू जर पाहिली आपण, दोन्ही आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर आहे. एकीकडे पाहतोय आपण रोशन, तर दुसरीकडे आपण पाहतोय अनिल नावाचा एक वादळ खेळपट्टीवर आहे. 18 चेंडू
56 हा एक मोठा टार्गेट सहज लिहिलाय, पार करेल काय? SR ग्रुप बनेल. जर पाहिलं आपण मुन्नाबाई रईस साहेबांचा संघ पाहतोय आपण. यावेळेस चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू होता. गोल्डन स्पॉट चेंडूचा टप्पा आडव्या बॅटने मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. वेगाला इथे मात्र बीट होतोय. फलंदाज अनिल अप्पू. आजचा दिवस पाहतोय की अप्पूच आहे. प्रथम फलंदाजी, नंतर पहिले षटक आणि अजून संघनायकाने त्याच्यावर विश्वास दाखवले आणि त्यावर खरा उतरलाय पहिल्या चेंडूवर. राऊंड द विकेट. या स्पर्धा चांगला चेंडू होता. परत आता मात्र संघर्ष करताना पाहतोय दोन चेंडूवर अनिल हा फलंदाज. जसे चेंडू निर्धाव जातील तसं मात्र मानसिक दबाव फलंदाजावर वाढत जाणार आहे. कारण की तुमच्या समोर जेव्हा 3 षटकामध्ये 60च्या जवळपास धावा बनवायचे असतात ना, तेव्हा तुमच्यावर तो पहिला मानसिक दबाव असतोय. आणि त्या उलट पाहिलं की दोन चेंडू अतिशय नेतृत्व टाकले गेले आणि थांबून ठेवले फलंदाज अनिल याला. यावेळेस पात्र गती परिवर्तन लागोपाठ 3 चेंडू म्हणजे तुम्हाला पराभवाच्या छायाकडे नेताना पाहतोय अनिल हा फलंदाज. आता मात्र हळूहळू या सामन्यावर खूप मोठी पकड मजबूत करताना पाहतोय आपण. यशस राया हा संघ लय भारी कामगिरी अप्पूच्या माध्यमातून आपण पाहतोय. यास पात्र खूप मोठा फटका पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर ठोकलाय उत्तुंग षटकार. एक फटका बॅटच्या रडालमध्ये चेंडू आला होता आणि सरळ बॅटनी स्टँड अँड डिलिव्हर फेकून देतोय लॉंग ऑनच्या वरतून. टावरिंग षटकार वसूल करतोय. आता मात्र दोन्ही चेंडूवर 2 मोठे फटके मारावे लागेल जर तुम्हाला सामना अंतिम चेंडू परत न्यायचा असेल. एक रंगत जर कायम ठेवायची असेल, सामना जर जिंकायचा असेल तर अनिल याला मात्र या दोन्ही चेंडूवर मोठे फटके मारणं गरजेचं आहे. या पात्र गती परिवर्तन अफलातून बघितलं आपण. धीम्या गतीचा फसवा चेंडू परत बीट केले. काय दिमागाचा वापर करतोय इथे मात्र गोलंदाज अप्पू. अप्पू राजाची आठवण झाली. ज्या प्रकारे एक बॉलिवूड मध्ये खूप चांगला पिक्चर होता तो, त्यामध्ये अप्पू या स्पर्धा फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल चेंडू होतोय गुल. षटकार ठोकतोय चेंडूवर प्रत्येक. साठी 44 म्हणजे जी सरासरी 20 पेक्षा खाली होती ती आता मात्र प्रति षटका मागे 22 धावेची सरासरी आहे. आणि ही सरासरी पार करताना तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. जर या 12 चेंडूमधून 2 जरी चेंडू निर्धाव आले ना, मात्र सामना निश्चित यशस राया संघाकडे झुकला जाईल. आणि या षटकामध्ये 30 किंवा 25 धावा जर चोपून काढल्या तर मात्र अंतिम षटकापर्यंत सामना रंगणार आहे. चला आपण विनंती आहे की लगेच शतक लावून घ्या. जास्त टीम मिटिंग घेऊ नका, कारण की आज पाहतोय की आपण हा कालच्या शेड्यूलचा सामना आहे आणि तो सामना सुद्धा आपण 6 षटकाचा खेळवलाय. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 44 मध्ये प्रति षटकामागे तुम्हाला इथून 22 धावेची आवश्यकता असेल. रोशन मात्र आपल्या आयुष्यातली अजून एक चांगली खेळी दाखवेल काय. आपल्या होम ग्राउंडवर लोकल बॉय हा खेळाडू आहे. इथं पात्र पाहतोय आपण SR ग्रुप बनेली संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय. अजून त्याच्या बॅटमध्ये जर पाहिले आपण तर आतापर्यंत फक्त 1 षटकार त्यांनी ठोकलाय. अनिल मात्र चांगली फलंदाजी करतोय. 4 षटकार ठोकले त्यांनी, पण ते 3 चेंडू निर्धाव घेतले. तो सामन्याचा क्वचित टर्निंग पॉईंट ठरू शकेल काय. जर इथून सामना SR ग्रुप बनेली संघाने गमावलाय तर त्या चेंडूची किंमत किती होईल त्याच्यासाठी हे सांगणं कठीण आहे सध्या. फुलटॉस उडवलंय, समोर आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तर मात्र परतीचा प्रवास करावा लागेल रोशन या फलंदाजाला.
हरिचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून यावेळेस पात्रा फटका चांगला आहे, उडवलाय चेडूला मिडविकेटच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार. दिशेने हा फटका खेळलाय म्हणजे मूर्ती लहान कीर्तिमान, छोटा बम बडा धमाका, वरपगावचा हा तुफान. गती परिवर्तन, अजून एक मोठा फटका, पण हवेचा वेग आणि अनिलची विकेट, या दोन्ही गोष्टीचा मिलाप. समीर गुजर साहेब यांच्या माध्यमातून संदीप शेठ गायकवाड उद्योजक उंबारणी साहेब यांच्या माध्यमातून सागर शेठ शिंदे उद्योजक उंबारणी, फहीम अन्सारी साहेब, इर्शाद भाई तसेच सोहेल भाई रईस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या आपण सर्व या बीपीएल ला खूप लाख मोलाचं सहकार्य त्या तमाम दानसूर राजाचं मी अभिनंदन करतोय या आयोजकाच्या माध्यमातून. परिवर्तन, बोट फिरवली आणि या पाता फलंदाज तसं वाटतं की त्रिप्राचीत बाद होतोय. जर पूर्ण केली तर आदरणीय सोपान सोबान कोंबळे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. पण इथं मात्र विकेट हॅट्रिक वर येतोय काय, कारण की हिट विकेट आहे. पाहतोय आपण आतापर्यंत जर विचार केला पण अतिशय प्रतिम गोलंदाजी ताबीस, आणि यांनी काल सुद्धा खूप चांगला प्रभावशाली कामगिरी केली होती. आणि जवळपास पाहतोय की आपण इथं मात्र एसआर ग्रुप बनलेली संघाचं स्वप्न मात्र चकनाचूर होण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना पाहतोय. आपण कौतुक करेन कारण की एसआर ग्रुप संघाने सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन केलंय. पण इथं मात्र या सामन्यात यावेळेस पात्र हा फटका, हवेचा वेग त्या दिशेकडे जाणार नाही, सरळ हातात जाऊन विसावतोय. अजून एक फलंदाज बाद. हॅट्रिक पूर्ण होते कारण की पाहतो आपण हिट विकेट एक हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. 500 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे. आणि परत जर अजून एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 2 जरी बोल्ड केले तरी 500 रुपये दिले जाईल. क्या बात आहे. आणि खूप चांगली गोलंदाजी ताबीजच्या माध्यमातून पाहिली आपण. पूर्णपणे एसआर ग्रुप बनलेला संघ पाहतो की आपण पहिल्या 3 षटकापर्यंत असं वाटलं होतं की सामना जिंकून देईल, पण ज्या ठिकाणी ते मात्र षटक हाताळलं होतं, खास तो षटक मध्ये 12 धावाचं षटक हाताळला, तिथं सामना कुठेतरी फिरलाय अप्पूच्या माध्यमातून. आणि या षटकामध्ये ताबीश आणि दानादान उडवले प्रत्येक फलंदाजाची. अतिशय चांगली बॉलिंग पाहतोय आपण. धावसंख्या 64 पाहतोय. अजून हा खूप मोठं लक्ष आहे. परिवर्तन, फ्लिकचा पटका चांगला आहे पण लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे, फक्त आणि फक्त एकच सिंगल मध्ये कन्व्हर्ट करेल. आणि याच बरोबर पाहतोय आपण 5 षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 65 धावा धावफलकावर आहे. आणि अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी इथून मात्र जवळपास 37 म्हणजे 6 षटकार जरी ठोकले तरी मात्र हा संघ सामना जिंकू शकणार नाहीये, कारण की चेसिंग कंपल्सरी 4 फलंदाज बाद केले षटकामध्ये ताबीश यांनी. आणि या षटकाने पूर्णपणे सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरून टाकलाय. शतक लावून घ्या. चला, सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय त्याचं आपण पालन करायचे आहे. एशिया स्पोर्ट राय हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरून पोहोचले, कारण की तुम्हाला विजय साजरा करायचे सांघिक कामगिरी करणं गरजेचं आहे. प्रथम फलंदाजी करताना पाहिलं आपण की दुर्गेश आणि त्यानंतर
रवी यांनी अतिशय चांगली एक सलामीची जोडी पार्टनरशिप केली. त्यानंतर मधल्या फळीमध्ये आक्रमक फलंदाजी करताना पाहिला अप्पू याला आणि 42 धावाच्या खेळीच्या बळावर 100 आकड्या संघाने पार केले. त्यानंतर मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी पहिली आपण खास 5व्या षटकामध्ये ताबीच्या माध्यमातून आणि पूर्णपणे सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरून दिले त्या षटकामध्ये. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण. स्वतः मला वाटते की संघमालक आहे सुलतान कडून सुद्धा आमच्या लाटक्या तमाम क्रिकेट रसिकाला सुवर्ण संधी आहे. जर आपण बाहेर झेल टिपताय तर तुम्हाला 100 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. सुलतान सज्ज होताना राऊंड द विकेट मारा करतोय. सुलतानचा पहिला चेंडू आणि यष्टी वाकवतोय. अप्रतिम चेंडू फलंदाज बाद होतोय. कारण की 2 चेंडूवर 2 क्लीन बोर्ड जर केले तर आपल्याला 500 रुपये आहेत आणि 500 रुपये ताबीच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. त्यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. आता मात्र चिंटू होतोय. खूप चांगला ऑलराऊंडर आहे पण वेळ निघून गेल्या तर मग काय मतलब आहे, काय फायदा म्हणतात ना त्या गोष्टीला. आपण इथं पाहतोय हवेत आहे विकेट. इथं मात्र प्राप्त करेल सुलतान. अजून एक तुचेल मयाया अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. पॉप्युलर खिलाड़ी इस वक्त बल्लेबाजी के लिए मैदान में आते हुए मुस्सा येतोय. खूप चांगला व्यक्तिमत्व आहे या बल्ल्यानी गावामध्ये आणि काल 12वा खेळाडू तेव्हा मी विचारलं होतं की मुस्सा भाई आप मैदान में क्यों नहीं जा रहे. त्यांनी एकच चांगलं उत्तर दिलं की माझ्या प्रत्येक खेळाडूला मी पहिले संधी देईल त्यानंतर मी मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी भेटली तर मात्र मुस्सा याला खेळपट्टीवर होते. या स्वतः फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड पण त्यापेक्षाही चांगली गोलंदाजी आणि विकेट हॅट्रिक इथं मात्र पूर्ण करतोय. परत दुसरा गोलंदाज तो सुलतान. धावपल करत आपण 65 धावा लागोपाठ 3 चेंडूवर 3 विकेट. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. यावेळेस मात्र लाईन खराब आहे. लाईन चेक करताना आपण पाहतोय आपण ऋषिकेश देसाई सरांची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि फक्त किती धावेचं अंतर कमी करेल पराभवाचं हेच पाहणं राहिलेलं आहे सामन्यामध्ये. सन्माननीय बल्ल्यानी गावाचे युवा नेते मुन्नाभाई रईस साहेबांचा संघ आपण पाहतो सध्या फलंदाजी करताना. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे पण यावेळेस पात्र संभावना नाहीये झेल होण्याची आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. आता मात्र स्ट्राईकला इथं मात्र मुस्सा पाहतोय आपण. सुवर्ण संधी असेल इथं मात्र मुस्सासाठी. मला वाटते की किती चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा. चांगला चेंडू होता चांगला पण या चेंडू जर एक षटका जर मारेल तर इथं मात्र निश्चित आयोजकाच्या माध्यमातून काहीतरी बक्षीस मुस्सा याला देण्यात येईल. आकडा डिक्लेअर नाहीये. सज्ज होताना ओ माय गॉड ये देखिए आता मात्र फ्लॅटेड चेंडू दिला होता की या चेंडूवर षटकार ठोक पण सफल होत नाहीये आणि याच बरोबर सामना इथे मात्र जिंकलाय यशस राया या संघाने आणि सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. हार्ड लक सन्माननीय मुन्ना रईस साहेब आणि
मुस्साबाई आणि ऑल एस आर ग्रुप संघाच्या माध्यमातून